सोलापूर शहराच्या लगत जे चालू असलेले टोल नाके राष्ट्रीय राज्य रस्ते विकास महामंडळ हे टोल बंद करण्याचे प्रस्ताव जवळपास 2016 पासून या ठिकाणी भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांनी प्रस्ताव पाठवून देखील हे टोल नाके बंद नाहीत। याचा सर्वसामान्य शेतकरी, ट्रक चालक, मालक यांना न हात त्रास होत आहे। गेल्या अनेक महिन्यापासून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही हे टोल बंद करण्याच्या उद्देशानं या मागणीसाठी या ठिकाणी निवेदन देतोय, आंदोलन करतोय। परंतु त्या आंदोलनाची आतापर्यंत कुठली दखल घेतली नाही। तर येणाऱ्या 15 दिवसात आपण जे टोल नाके जोपर्यंत बंद होत नाहीत तोपर्यंत आपण या ठिकाणी सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य शेतकरी ज्याला या टोल नाक्याचा त्रास होतोय त्यांनी सर्वांनी या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय हे टोल नाके बंद होणार नाहीत। कारण आज तेरी भी चूप और मेरी भी चूप अशा प्रकारे या ठिकाणी यांचं संगनमत आहे। मला तर असा संशय वाटतोय, या माध्यमातून मला असं जनतेला, सर्वसामान्य जनतेला सांगायचं आहे की या ठिकाणी हे जे कार्यालय आहे या कार्यालयाचाच अधिकारी त्या ठिकाणी त्या टोल नाक्याचं संगनमत आहे का? कारण यांनी प्रस्ताव पाठवतोय परंतु केंद्र सरकार, मला या माध्यमातून विचारायचं आहे, केंद्र सरकार मोठं का राज्य सरकार मोठं? जर केंद्र सरकारला याने प्रस्ताव केंद्र सरकारवाले राज्य सरकारला पाठवत असतील तर आतापर्यंत हे टोल नाके कधीच बंद झाले पाहिजे होते। परंतु या ठिकाणी ग्राउंड लेवलवरच फक्त कागदेघोडी चालू आहे। त्यामुळं सर्वसामान्य जनता याचं ज्याला भुर्दंड सहन करावा लागतोय। ते जोपर्यंत रस्त्यावर उतरणार नाहीत तोपर्यंत हे टोल बंद होणार नाही। म्हणून येणाऱ्या 15 दिवसात युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं हे जे चाललेले टोल नाके आहेत ते टोल नाक्याच्या समोर ठिय्या आंदोलन करून जनता, सर्वसामान्य जनता जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही, जोपर्यंत त्यांना जाब विचारत नाही तोपर्यंत हे असंच हे काळाबाजार चालत राहणार आहे। म्हणून येणाऱ्या काळात आपण सर्वांनी सोलापुरातील जनता रस्त्यावर उतरून जोपर्यंत उद्रेक करत नाही तोपर्यंत हे टोल नाके बंद होणार नाहीत। तरी माझ्या सर्व शेतकरी बांधव असतील, ट्रक चालक, मालक यांना या ठिकाणी विनंती करतो, या ठिकाणी आवाहन करतो, येणाऱ्या काळात आपण सर्वांनी रस्त्यावर उतरावं।